कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयांबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी कागलमधील म्हाडा सदनिकांचे पैसे देऊनही संबंधितांना ताबा देत नसल्याच्या तक्रारींसंदर्भात बोलताना सर्व सदनिकांचा ताबा येत्या 3 महिन्यात देण्यात यावा अशा सूचना केल्या। संबंधित विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी उर्वरित कामांबाबत माहिती दिली। मात्र उर्वरित कामं पूर्ण करून घेण्याची जबाबदारी म्हाडाची असून ती पूर्ण करून वेळेत ताबा द्या अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या। महापालिकेच्या मालकीचे दुकानगाळे, खुली जागा, केबिन याबाबत सन 2015 ते 19 पर्यंत रेडी रेकनरच्या 10% दरानं भाडे आकारणी करण्यात येते। त्यानंतर पुढील भाडेवाढ 5% नुसार करण्यात येते। या भाडेवाढीला विरोध करीत जुन्या दरानं किंवा 1 ते 2% दरानं भाडेवाढ करावी आणि दंडव्याजही माफ करावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावर मंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून हा विषय मार्गी लावू असं आश्वासन संबंधितांना दिलं। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते।